हॅलो हवा रिपब्लिक स्वागत तुमचं आपल्या कोकण सिरीजच्या पार्ट 3 मध्ये. सकाळ सकाळ आपली सगळी उठलेली सगळी. तुम्ही आपल्या रूमच्या बाहेर व्ह्यू बघा, मस्त नारळाची झाडे बिडे सांगतो. आपली गँग झाली उठलेली बघा. आकाश दादा निम्मे झोपते निम्मे जागी. आपले गौरव शेठ एकदम बिजी माणूस. सकाळ फोन चालू आहे आमचा. आपण आता चाललोय बीच वरती बॅटबॉल खेळायला. आपल्या आधी ऑलरेडी आपले 3 जण येऊन थांबलेले. उड्या मारू चांगला उड्या मारू बरोबर. आताच बॅटिंग करीतोय पण बॅटिंग बॉल येईना त्याच्या. मित्रांनो ग्राउंड ठोकलाय आता. स्टंप विंप ठोकलेले. आताच पाटील सज्ज आहे. आपल्या टीमची पहिली बॅटिंग आलेली आहे आणि आपली विरुद्ध टीम ओमकार बॉलिंग करतोय. ओमकारची टीम आहे. ब्लॉजर विरुद्ध ब्लॉजरची मॅच आहे आता. हा आमचा शिराज दादा स्टंपचं नियोजन लावतो खालच्या. बॅटिंग पण यांची भांडणं चालू आहे. पहिली मॅच आम्ही जिंकलोय. तर नवीन मॅचला बॉलर आला अभय दादा. बॅट्समन आहे अभय दादा. पहिल्या बॉलला अभय आउट. अभय वाईट वाटतंय का? अभय पहिल्या बॉलला आउट. तर मित्रांनो आकाशला बॅटिंग आलीत. आता आकाशचे शॉट बघा. आता हसतोय आणि हा बॉल आता दादना बॉल सिराज. चल तिसरा वाईड. बॉल आताशच्या बॅटीला बॉल लादा ना. आताशला काय दिसाना आणि आताश काय हानी ना. प्रेमाची जुगलबंदी. प्रेमाची जुगलबंदी. सिराज टू गौरव. गौरव टू सिराज. सिराजच्या बॅटीला बॉल लादा ना. ओय पिपळगावचा ॲथलीट ओमकार थोरात. बघू आता स्टार्ट करतोय. आताची बॉलिंग चालू. आता बॉल ओमकारने घेतली बॅट आणि त्याला वाईड बॉल. 0 धावा. गौरव आबा पहिला बॉल डॉट. डोळा पण आम्हाला फेकतो 5वा बॉल आणि आबाने आता 5वा बॉल पण डॉट खाल्लाय. अशी ओव्हर खाल्ली जाऊ रे. कोचला म्हणजे आलाय मास्क खायला. बाडचा बॉलच खाऊ. हे बघा गोलेगावचा डाण्यावर जोर हाणतोय. डाण्या वाजायला बघून पिपळगावचा ब्लॉजर पण जागा झालाय. कॉम्पिटिशन म्हणून बाई जम्पिंग टिप्स मारतोय. एकदम टॉपचा विषय. अभय आणि सिराज दादा एकमेकांना बॅटिंग बॉलिंग करतात. अभयच्या हातात बॉल येत नाही आणि आता पाटील आला अडवायला. पाटील पण पुस्तक फिल्डर आहे निवळ पुंगळ्या. मित्रांनो हे बघा जत्रातलं माकाड आणि म्हातारी. बरोबर 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 बरोबर. अशा रित्या आमची टीम हारलेली आहे. ह्या थोडे 8 डॉट बॉल खेळले. पाटीलने 12 डॉट बॉल खेळले. या 2 टीम हारलीत. मॅच झालं. स्नॅपसाठी स्टंप ठोकतोय पण कंचनाची भीती वाटतीच. चुकून जर कंचना खाली असेल तिथं मंगळसूत्र जर आभ्याने घेतलं तर सोडून आभ्याच्या वखंडी बसेल. शक्तिमान जस्करनं झालेला शक्तिमान. ओमकारला स्टंप उडवितोय. 6 बॉल झाले आता पण नाही उडलं. मला उडतंय नाही. ओमकारला परत स्टंप नाही उडले. 7 बॉल टाकले. सगळे वाद दमलेले बॅट बॉल खेळून. आता सगळे वाद आलेले बत्ता हाणायला. मस्त पैकी गाऊन चटणी बटाटा सगळे आता बत्ता हाणणार आहे. आता शेट जमलं. गावणी बिवणी दणकून झाल्यावरती आता परत आपण चाललोय बीचला आंघोळ्या करायला. तर बीचवर जाऊन जरा बुटीत बसू. तर बावरे बिवरेत बसू. आपल्या आधी सगळं पब्लिक पोचलेले. आपण जरा युट्यूबचा व्हिडिओ एडिट करत बसलो होतो त्यामुळे आपला उशीर झालाय. तर चला तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो परत एकदा. आता ऍक्टिव्हिटी जरा नाही भेटल्यामुळं आमचं पब्लिक जाम नाराज झालंय. पण हाफ झालाय. बघू आता पाहून जाऊ घरी. काय पर्याय नाही दुसरं आपल्याकडे. समुद्राचं खाणकाम हाती घातलंय बांधकामवाल्यांनी. तर आता आंघोळ्या करून दमल्यात पोरं. किनारे येऊन बसल्यात. हा डाव्या साईडचा आहे बागडा फ्राय. मधला आहे देव मासा आणि हा उजव्या साईडचा आहे पापलेट.
इथं बाकीची गँग मला जाडायचा प्रयत्न चालू आहे यांचा. मला जाडण्यासाठी एकदम मोठा खड्डा खांदलाय. हा हाय आपला चिलापी मासा, हा हाय रोहू, हा हाय आपला वांबट आणि हा आहे शार्क मासा, सगळ्यात डेंजर मासा. तर आपले सगळे मासे मंडळी फुल नियोजन चालू आहे आपल्याला गाडायचं. बघू आता यांच्यासाठी पतही नाही आपल्याला गाडलेलं आहे. आता यांना डान्स करायचा आहे. बघू यांचा डान्स कसा येतो. आज राखा तर आपण मान्य झालो. जिंदगी एकदाच आहे, त्यामुळे जगून घ्या. वन लाईफ वन ड्रीम, एक्सप्लोर इट. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. त्यांच्यासारखं साईडला बसू नका. त्यांच्यासारखं असं इज्जत त्यांना ते लागू नका. त्यांना इज्जतलंय. एन्जॉय द मोमेंट. पॅकिंग झालेली आहे, सगळे वाट सज्ज आहे. फुल आंघोळ बिंगोळ करून बीचवर आले, एकदम सज्ज झाले. आता डायरेक्ट आपण भेटू पुण्यामध्ये. आपण रूम सोडलेली आहे आणि निघालो आपल्या पुण्याला. एकदम क्वालिटी नियोजन आहे रूम वाल्याचं पण. आणि आता आपली कोकण ट्रिप झाली सक्सेसफुल. परत येऊ, पुन्हा येऊ. बघा आपले नवस पूर्ण झाले, आपण गणपतीला परत येणार आहे. तर आता इथं आपली गँग इथे ही आपली वाचीची गाडी, ही बाकी लोक सज्ज एकदम चकाचक मध्ये. तर जाऊ आता घरी, येऊ परत पुन्हा वर्षी. बॅगी पॅक, ट्रिप एंड नाही अजून घरी जायची. आपण जरी झाले होते ट्रिप एंड होणार आहे ना. नियोजन सक्सेसफुल. बाय बाय दाडदर. 3-4 तास ड्रायव्हिंग करून आमची सेना पोहोचला तामिनीच्या वरती. तामिनी प्रवास चालू करायच्या आधी थोडा बत्ता हाणायचं नियोजन आहे. कारण सकाळ धरून फक्त गावण्यावरती पोरं बत्ता बित्ता हाणला ते तामिनीचं रस्त्यावरून direct आपलं आळंदी सुळू मरकळ बत्ता हाणायचं नियोजन होतं. पण बत्त्यामुळे पोरं वागतील, त्याच्यामुळे लाईट मध्ये कॉफी लस्सी मस्त पैकी कॉफ्या दणकून लस्सी दणकून पोरं चालल्यात तामिनी मध्ये. तर आता आपली सगळी जण डायरेक्ट हिंजवडी मार्गे लँड झालेली पुण्यात. बत्त्याचं नियोजन आहे, सगळे वाट जाम उठलेले. बोलता आपण बत्ता हाणत्याल आणि आपल्या घरी जात्याल. सगळ्या वादांनी दणकून बत्ता वाढलाय. ओके मध्ये झालं नियोजन सगळ्यांचं. आता एकदम ट्रिपचा एंड. 4 महिने मी आता डोकू नका का. 4 महिने ओमकारचं नाही बघायचं. पुढली ट्रिप डायरेक्ट 4 महिन्यांनी. तर गाईज आपण आपल्या इलाक्यामध्ये वापस आलोय. पुण्यभूमी आळंदी. 3 दिवस कुत्र्यावाने भटकून परत आलोय रोजच्या जिंदगीमध्ये. आता परत 6 महिन्यांनी दप्पा. 6 महिन्यांनी एवढं लेट म्हणजे उद्या जातो लगेच. 2-3 महिने चालतंय. 2 महिन्यांनी परत भूर. तर मित्रांनो आता आपण आपल्या ब्लॉगचा एंड करतोय, कारण आता एक जणाला त्याच्या घरी सोडून आम्ही शेवट जाणार आहे. आता आताच स्पॉट आला ड्रॉप करायचा. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. चॅनलला आपल्या आठवणी सबस्क्राईब करा. असे व्लॉग पुन्हा पुन्हा पडत राहतील. हिंडाई गेलो तो व्लॉग पडलाच म्हणून समजा. भेटू पुन्हा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.